मिरज तालुक्यातील सलगरे या ठिकाणी दुधात खाद्यतेल आणि तेलाचा वापर करून भेसळयुक्त दूध तयार करणाऱ्या 2 शेतकऱ्यांच्या विरोधात अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून कारवाई केली आहे। मिरज तालुक्यातील अनेक गावात दुधात भेसळ होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या। या पार्श्वभूमीवर सलगरे या ठिकाणी झालेल्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे। रामचंद्र पाटील आणि बजरंग पाटील यांच्यावर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्याच्या शेतात छापा टाकून 3 पोती दूध पावडर, 10 लिटर तेल, 60 लिटर दूध आढळून आले। दुधाचे फॅट आणि लिटर वाढवण्यासाठी या साहित्याचा वापर केला जाणार होता, तर दुसऱ्या ठिकाणी 24 लिटर तेल आणि दूध पावडर आढळून आली। या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मात्र फक्त दूध उत्पादक शेतकऱ्यांच्यावर कारवाई करून न थांबता अन्न औषध प्रशासनाने या ठिकाणी या शेतकऱ्यांच्याकडून दूध संकलन करून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या दूध संकलन केंद्रांवर सुद्धा कारवाई करण्याची मागणी या ठिकाणी नागरिकांमधून होत आहे। कारण या ठिकाणी असणाऱ्या दूध संकलन केंद्रातून गावात मोठ्या प्रमाणावर दूध पुरवठा होत आहे। त्यामुळे नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या दूध संकलन केंद्रावर सुद्धा कारवाई करण्याची मागणी आता होत आहे। मिरज पूर्व भागात अनेक ठिकाणी दुधात भेसळ होत आहे, मात्र अन्न औषध प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाले आहे। एखाद्या कारवाईने गप्प न बसता प्रशासनाने कारवाईत सातत्य ठेवावे।